जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 137. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अशी मनापासून प्रार्थना प्रभू श्रीराम, सीतामाई आणि हनुमंतांच्या चरणी करूया. आणि गंमत अशी आहे, आज दीपावली, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर जे अयोध्याकांड श्रीरामचरितमानसमध्ये सुरू होतंय सद्गुरु कृपेनं, त्यामध्ये ह्या चित्तलयाचं बीज आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बहुतेक सर्व संतांना म्हणजे श्रीरामचरितमानस हा संबंध ग्रंथच अत्यंत प्रिय. जसं सुरुवातीपासून आपण बघतो आहोत, त्यामध्ये प्रेम भक्ती ह्याचं उत्कर्ष आहे. आणि त्यामध्ये हे जे अयोध्याकांड आहे ते संत सत्पुरुषांना अत्यंत आवडतं असा हा भाग आहे. ह्याचं कारण त्यामध्ये ज्या कथा येतात, जे प्रसंग येतात, ज्या व्यक्तिरेखा येतात, त्या सर्व व्यक्तिरेखा आपापल्या जागी म्हणजे आपापल्या फील्डमध्ये म्हणतो ना आपण, तसा त्यांनी तो उच्चांक गाठलेला आहे. अशा व्यक्तिरेखा आणि असे प्रसंग या अयोध्याकांडामध्ये आहेत. मग अगदी जसं आपण म्हटलं मागच्या भागांमध्ये की तो संसारामधला जो एक डाऊनसाईड ज्याला आपण म्हणतो, किंवा जसं आपण त्यावेळेस उदाहरणामध्ये श्री महाराजांनी म्हटलं की चिंचेचा आंबटपणा, त्यानुसार असलेली ही मंथरेची बुद्धी, कुसंगामुळे पालटलेली कैकई मातेची बुद्धी, त्यानंतर ह्या सर्व घटनाक्रमांमधून पूर्णपणे स्थिर असलेले, स्थिरता जे डिफाईन करतात असे आमचे प्रभू श्रीराम, त्यांच्यावर कोणत्याही कंडिशन्सशिवाय फक्त शुद्ध प्रेम करणारी, निष्काम निष्कपट प्रेम करणारी अशी त्यांची अर्धांगिनी माता सीता, त्या दोघांचा संबंध ह्या वेगवेगळ्या सांसारिक प्रसंगांमधून कसा उठून दिसतो, कसा आम्हाला शिकवतो. त्यानंतर असलेला सुमित्रा मातेचा असीम त्याग, अनंत प्रेम, एकनिष्ठ भक्ती, अनन्यता, लक्ष्मणाचं प्रेम, त्याचा दास्यभाव, आणि सगळ्याचा उच्चांक या अयोध्याकांडाची जी उत्सव मूर्ती आहे ती म्हणजे आहे भरत. त्या भरतामुळे संत सत्पुरुषांना हे अयोध्याकांड इतकं प्रिय आहे. त्यामुळे भरताच्या अंतःकरणातील विविध भावभावनांचा आलेख ह्या अयोध्याकांडामध्ये आपल्याला सापडतो. म्हणून त्याचं इतकं महत्त्व. आणि जे सुरुवातीला म्हटलं गेलं की चित्तलयाचं बीज यामध्ये आहे, ते ह्या भरताच्या अंतःकरणामध्ये आहे. त्यामुळे त्यानंतर सुद्धा म्हणजे ह्या आपल्याला माहीतच आहे, चित्रकूटाचा प्रसंग वगैरे असे अनेक ते भरताच्या आयुष्यामधले जे प्रसंग ते यामध्ये आहेत. त्यानंतर निषादराज, त्याचं प्रेमही यामध्ये आहे. त्यानंतर भगवंताकडून भक्ताचं वर्णन, प्रभू श्रीरामांकडून भरताचं वर्णन, त्याची प्रशंसा, त्याचं कौतुक, त्याच्यावरचं अथांग प्रेम हे ह्यामध्ये आहे.
त्याबरोबरच महाराज जनकांची निष्पक्षपाती बुद्धी आणि ह्या संबंध दशरथ महाराजांच्या कुळावरचं प्रेम हे यामध्ये आहे. अशा रीतीनं थोडक्यात ह्याचा आलेख असा आहे पूर्ण अयोध्याकांडाचा, जो आपल्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि प्रेम यामध्ये अक्षरशः बुडवून टाकतो. ज्याला ह्या अयोध्याकांडामधल्या व्यक्तिरेखांच्या अंतःकरणातली भक्ती मनापासून भावली, त्याचं आचरण करावंसं वाटायला लागलं, तदनुसार सद्गुरूचरणी, आपल्या आराध्याचरणी मन लीन व्हायला सुरुवात झाली, त्याला खऱ्या अर्थानं हे अयोध्याकांड फळलं म्हणता येईल. त्यामुळे आज या शुभ मुहूर्तावर ह्या अयोध्याकांडाला सुरुवात करूया. सुरुवातीला श्री तुलसीदासांनी सुंदर असे मंगलाचरणाचे श्लोक आहेत यामध्ये, तेही अत्यंत सुंदर आहेत. आपण ह्याचा उल्लेख केला गेला होता, पण ते महत्त्वाचे श्लोकसुद्धा यामध्ये आहेत. तर त्यानुसार आपण आज सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्री रामचरितमानस द्वितीय सोपान अयोध्याकांड. श्रीराम समर्थ. यस्यांके च विभाति भूधरसुता देवापगामस्तके भाले बालविधुर्गले च गरलं यस्योरसि व्यालराट् सोऽयं भूतिविभूषणं सुरवरः सर्वाधिपः सर्वदा शर्वः सर्वगतः शिवः शशिनिभः श्रीशंकरः पातु माम्. सर्वप्रथम तुलसीदासांनी ह्या अयोध्याकांडाचा प्रारंभ आमचे जगतपिता परमेश्वर भगवान शंकर यांच्या स्तुतीनं केलेली आहे, जे ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि प्रेम ह्यांचे अधिपती आहेत खरोखर. आणि हाच संकेत ह्या पहिल्या श्लोकामागे आहे की यानंतर तुम्ही जे काही पठण करणार आहात, जे काही चिंतन करणार आहात, त्यामध्ये भगवान भोले शंकरांचा आशीर्वाद निहित आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या कृपा प्रसादाला भाकून जर आम्ही हे अयोध्याकांड समजून घेण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतःकरणामध्ये, जसं तुलसीदास वरचेवर ही उपमा देतात, काय आहे भगवान भोलेनाथांच्या अंतःकरणात, तर मानस राजमराला म्हटलंय प्रभू श्रीरामांना. शिवमानस राजमराला, शिवशंभोंच्या मनामध्ये, अंतःकरणामधला राजहंस, कधीकधी बाल राजहंस म्हणतात, कधीकधी राजहंस म्हणतात, असे आमचे भगवान श्रीराम आहेत. त्यामुळे त्या भोलेनाथांचं जे स्वरूप आहे, मूल स्वरूप जे आहे, ते जसे मनमथारी आहेत, जसे अनादि भक्त आहेत, जसे अनादि स्वभावतः विरागी आहेत, त्याचा अंतर्भाव आमच्या अंतःकरणामध्ये जितका जितका अधिक होऊ लागेल तितकं तितकं हे अयोध्याकांड आम्हाला भावायला लागेल. समजणं एक गोष्ट असते, भावणं दुसरी गोष्ट असते, अंतःकरणात बिंबणं तिसरी गोष्ट असते, आणि ते आचरणात येणं हे खरं ह्या सर्व पठणाचं मर्म आहे म्हणतात आमचे महाराज. तसं तुलसीदास वर्णन करतायत, ज्यांच्या अंकावर म्हणजे मांडीवर हिमाचलाची सुता अशी आमची पार्वती माता विराजमान आहे, मस्तकावर गंगा आहे, ललाटावर बालविधू बालचंद्र आहे,
कंठामध्ये हलाहल विष आहे आणि वक्षस्थळावर सर्पराज शेष सुशोभित आहे. कसे आहेत आमचे महादेव? भस्म विभूषित आहेत, देवाधिदेव आहेत, सर्वेश्वर, सर्व संहारक, सर्व व्यापक, कल्याण रूप आहेत आमचे शंकर भगवान. चंद्रासमान शुभ्रवर्ण असलेले गौरवर्ण असे आमचे शिवशंभो आहेत. असे शिवशंभो सदा माझं रक्षण करोत, श्री शंकर पातु माम. अशी प्रार्थना करून मग तुलसीदास एक अत्यंत गोड श्लोक आम्हाला देतात यातून, तो वाचूया. म्हणाले, प्रसन्नतां यान गताभिषेकतः तथा न ममले वनवास दुःखतः मुखाम्बुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगलप्रदा. प्रभू श्रीरामांचं अमोघ वर्णन ह्या एका श्लोकामध्ये आहे. खरं ते वर्णनातीत आहेत, ज्यांचं वर्णन करता येत नाही असे आहेत. पण तरीसुद्धा हे जे वर्णन प्रभूंचं केलंय, जे भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं, दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः, हा बोध त्यांनी आम्हाला केला की दुःखामध्ये अनुद्विग्न असणं आणि सुखामध्ये त्याच्या भोगाची इच्छा न करता निस्पृह राहणं हे स्थितप्रज्ञाचं लक्षण म्हणून सांगितलं तिथे. आणि त्याचं उदाहरण भगवान श्रीराम इथं प्रस्तुत करतायत आणि त्याचं वर्णन तुलसीदास करतायत की रघुकुलाला आनंद देणारे असे प्रभू श्रीराम, त्यांच्या मुखारविंदाची शोभा, म्हणजे जे शोभिवंत असं त्यांचं मुखकमल आहे ते कसं आहे, तर राज्याभिषेकाची वार्ता ऐकून प्रसन्नही झालं नाही आणि वनवासाच्या दुःखानं खिन्नही झालं नाही, अशी ती शोभा आहे. म्हणून ती शोभा आहे बरं का. शोभा कधी म्हणतात, शोभिवंत मुखकमल कधी असतं, ज्या वेळेला त्यामध्ये बदल होत नाही. आमच्यासारख्यांच्या मुखकमलामध्ये दिवसातून 10 वेळा बदल होत असतो त्यामुळे कोणी त्याला शोभिवंत म्हणत नाही. ह्यांचं मुखकमल शोभिवंत का, तर त्यामध्ये बदल होत नाही. कितीही उत्तम परिस्थिती असली तरीसुद्धा स्थिरता आहे, तिथे हरखून जाणं. आमच्याकडे एक म्हण आहे ना, किंवा वाक्प्रचार आहे की आनंदानं वेडा झाला, तसा प्रकार भगवंतांच्या ठाई, प्रभू श्रीरामांच्या ठाई संभवत नाही. आनंदसुद्धा तितकाच बॅलन्स्ड रीतीनं ते सांभाळू शकतात असं म्हणता येईल आणि दुःख त्यांना हलवू शकत नाही कधीच. कसं म्हटलंय पहा, किती गोड शब्द आहेत. प्रसन्नताम या न गताभिषेकतः. वडिलांनी सांगितलं आदल्या रात्री बरं का की उद्या तुझा राज्याभिषेक होणार. पुढे वर्णन येईलच, इतकं गोड वर्णन आहे. प्रभूंना आनंद होण्याच्या अगोदर थोडंसं दुःख वाटतं की ही काय रीत आहे रघुकुलाची. मी एकटा मोठा भाऊ आणि म्हणून माझा राज्याभिषेक, माझ्या धाकट्या 3 भावांचा राज्याभिषेक का नाही, ही कसली रीत. यासाठी खिन्नता थोडीशी वाटते बरं का प्रभूंना. काय अंतःकरण आहे पहा. आणि म्हणून त्याचा काही फार आनंद आहे अशातला भाग नाही. आणि आईनं सांगितलं आता थोड्याच वेळात तुला वनवासात निघायचं आहे. अगं आई, केवढी कृपा केलीस माझ्यावर म्हणतायत. येईल तो भाग पुढे. खरोखर हा एक श्लोक आम्ही जर आदर्श जीवन म्हणून डोळ्यांसमोर ठेवला ना, तर प्रत्येकाचं आयुष्य राममय होईल यात शंका नाही. त्यामुळे ह्या श्लोकाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आचरणाच्या दृष्टीनं. साधक आयुष्यामध्ये मुख्यतः जे अनंत चढ उतार संसारामध्ये येतात त्यानं साधनेला बाधा पोहोचते अनेकदा आमच्यासारख्यांच्या. आणि म्हणून आमचे श्री महाराज सुद्धा म्हणाले बरं का
काय? रामच ते. त्यामुळे त्यांनी बरोबर सांगितला निरोप आम्हाला की राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान, हाची निरोप गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. ह्या श्लोकाशी मिळता जुळता आहे ना. त्यामुळे हे जे भंगावे ना कदा समाधान आहे, हीच दीपावली आहे खरं तर. त्यामुळे ह्या श्लोकाला आपण आदर्श मानून जर जगलो तर निश्चितपणे ह्या अयोध्याकांडामधली भक्ती आणि प्रेम आमच्या अंतःकरणात निपजायला निश्चित मदत होईल असं वाटतं. आणि पुन्हा पुढे तुलसीदास ह्याच प्रभू श्रीरामांचं वर्णन सुंदर रीतीनं करतायत. म्हणाले, नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम, पाणौ महासायक चारुचापम, नमामि रामं रघुवंशनाथम. ज्यांचं शरीर नीलकमलाप्रमाणे श्यामल आणि कोमल आहे, आमची सीतादेवी ज्यांच्या वामांगी विराजमान आहे सदोदित, ज्यांच्या हातामध्ये अत्यंत अमोघ असा बाण आणि धनुष्य आहे, अशा रघुवंशाच्या स्वामींना प्रभू श्रीरामांना मी नमस्कार करतो. आणि यानंतर तुलसीदास गुरुवंदन करतायत. म्हणाले, श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसु, जोदायक फलचारी. अत्यंत प्रसिद्ध असा दोहा आहे, हा आपल्याला सर्वांना माहिती आहे. बहुतेक वेळेला आपण हा दोहा हनुमान चालिसाच्या आधी म्हणतो, नाही का? कारण हनुमंत सद्गुरू रूप आहेत, त्यामुळे मुद्दामून म्हटलं जातं. आणि अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत फलदायक, फल म्हणजे कसलं? गुरुचरणी प्रीती वाढण्याचं फल, असा फलदायक असा हा दोहा आहे. आणि म्हणाले, मी माझं मनरूपी दर्पण स्वच्छ करतोय. म्हणाले, कशासाठी? रघुनाथांच्या निर्मल कीर्तीचं वर्णन करण्यासाठी, नाही का? रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचं वर्णन करायला माझा मनरूपी आरसा स्वच्छ पाहिजे, नाही का? आणि तो करण्यासाठी मी काय करतोय तर कशानं स्वच्छ करतोय तो आरसा? तर श्री गुरूंच्या चरणकमळांच्या धुळीनं हा मनरूपी दर्पण मी स्वच्छ करतोय, म्हणाले तुलसीदास. आणि कशी आहे ही चरणधुली सद्गुरूंची? तर धर्म अर्थ काम मोक्ष ही चारही फलं प्राप्त करून देणारी अशी ही श्री गुरु चरण रज आहे, बरं का? आणि खरोखर जे काही परमार्थात मिळवायचं आहे अशी इच्छा आहे म्हणा, कामना आहे म्हणा, किंवा ग्रंथांतरी वाचून संत सत्पुरुषांच्या सांगण्यातून जे काही समजलंय, त्या सगळ्यासाठी ह्या श्री गुरु चरण सरोज रज यामध्ये रती असल्याशिवाय काहीही प्राप्त होऊ शकत नाही, हे सर्व संत आम्हाला ओरडून सांगतात. त्यामुळे पहिली आसक्ती जर असणं आवश्यक आहे तर ती श्री गुरुचरण सरोज रजामध्ये आसक्ती असणं जरूर आहे. त्याच्याशिवाय मनरूपी आरसा स्वच्छ होऊच शकत नाही. आणि जर ती श्री गुरुचरण सरोज रज मिळाली त्यांच्या कृपेनं तर मनरूपी आरसा मलिन होऊच शकत नाही, अशी त्याची ताकद आहे, अशी त्याची कृपा आहे, त्या चरण रजाची कृपा आहे. आणि ती होतेच, फक्त त्यामध्ये खरी आसक्ती असणं जरूर आहे. जसं आमचे महाराज म्हणतात, भेसळरहित प्रेम असणं जरूर आहे. तशी ती अनन्य भक्ती प्रीती गुरुचरणी असेल तर त्यानं मनरूपी आरसा स्वच्छ होणार नाही हे संभवतच नाही, कारण त्याचा तो निज स्वभावच आहे मन स्वच्छ करण्याचा. आणि मग धर्म अर्थ काम मोक्ष ही चार फलं जी आहेत
दे आर द बाय प्रॉडक्ट्स. म्हणजे त्यासाठी गुरुचरण रज नकोय खरं. गुरुचरण सरोज रज हे खरं तर धर्म अर्थ काम मोक्षाच्याही वरचं प्राप्तव्य आहे. हे ज्याला कळलं त्याला खऱ्या अर्थानं ती चित्तशुद्धी होऊ शकते. आणि अशा रीतीनं हे स्तवन शिवभगवानांचं, प्रभू श्रीरामांचं, सीतामाईचं आणि श्री गुरूंचं म्हणजेच हनुमंतांचं करून तुलसीदास आता ह्या अयोध्याकांडाला सुरुवात करतायत. त्यामुळे मला वाटतं आज एवढ्यालाच आपण थांबूया. श्री रामचंद्र विवाह करून घरी परतल्यानंतर काय काय घडलं ह्याचा थोडक्यात वृत्तांत सुरुवातीला तुलसीदास सांगतायत आणि त्यानंतर पुढे काय काय प्रसंग घडले ह्याचं वर्णन ते करतील. त्यामुळे आज ह्या श्री गुरुचरण सरोज रजाच्या पुढे जायची इच्छा होत नाही. तिथंच थांबूया. ती चरणरज त्यांच्या कृपेनं, त्यांच्या दयेनं आम्ही पात्र नाही, पण त्याच्याशिवाय काहीच संभवत नाही अशी आजीजी जर गुरुचरणी केली तर ते निश्चित ती चरणरज आम्हाला देतील, त्यामध्ये आसक्ती देतील आणि मग हा परमार्थाचा मार्ग अत्यंत सुगम होऊन त्यांना जिथं आम्हाला नेणं अभिप्रेत आहे तिथं आम्ही त्यांच्या कृपेनं निश्चित पोहोचू. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.